ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रतिमाला वाचवून अर्जुनने घरी आणलेला आहे। अर्जुन तिला घरी घेऊन येतो। पूर्णाजी तिच्या बाजूला येते। काय झालं, तू का बरं गेली होतीस? म्हणजे तुला सांगितले ना इथून बाहेर पडत जाऊ नको, तरी सुद्धा तू बाहेर का गेलीस असं म्हणत आता पूर्णाजी आणि आता सगळेच जण प्रतिमाला विचारायला लागतात। पण प्रतिमा या ट्रॉमामधून बाहेरच आलेली नसते। कारण या सगळ्यामध्ये प्रतिमाला पुन्हा पुन्हा आता तो भूतकाळ आठवत असतो आणि त्याच वेळेला प्रतिमा आपलं तोंड दाबायला लागते आणि आता तिच्या तोंडून शब्द फुटत ना। पूर्णाजी म्हणते, प्रतिमा तू शांत हो। प्रतिमाला रडू अनावर होत असतं। ती सायलीच्या रूमकडे सारखी बोट दाखवून सायली असं म्हणण्याचा प्रयत्न करत असते। तिला सायलीची काळजी वाटत असते। मग मात्र पूर्णाजी आणि रविराज या दोघांनाही कळतं की प्रतिमाला या सगळ्यामध्ये आता मात्र सायलीची काळजी वाटत आहे। आता या सगळ्यामध्ये रविराज म्हणतात की मला असं वाटतंय की आपण प्रतिमाला घेऊन हॉस्पिटलला जाऊ। तसंही आता तिच्या या सगळ्यामध्ये तिला सगळं समजलेलंच आहे ना आणि पुन्हा ती अशीच बाहेर पडणार जर का पाहण्यासाठी, तर या सगळ्यामध्ये आपण तिला एकदा प्रतिमाला दाखवून आणूया। मग प्रतिमाला सांगितलं जातं की हो सायली याच्यावरून खाली पडली। सायली खाली पडल्यामुळे तिला थोडासा मार लागलाय, तर आपण तिला भेटायला जाऊया। प्रतिमा घाबरते। काय झालं सायलीला? रविराज म्हणतात फार काही नाही, तू काळजी करू नकोस, आपण लवकरच तिला भेटूया। इकडे तोपर्यंत इकडे आता कल्पनाची अवस्था रडून खूपच वाईट झालेली असते। आता कल्पनाला धीर देत असतो तो म्हणजे अश्विन आणि अर्जुन प्रतिमा आणि आता रविराज या दोघांना पाहतो आणि सिनियर तू का इकडे आलास? यावरती रविराज म्हणतात कसं आहे ना, या सगळ्यामध्ये जर का प्रतिमाला सायलीबद्दल समजले आणि जर तिला आपण प्रतिमाला सायलीला दाखवलं नाही तर तिला स्वतःला खूपच त्रास होईल आणि उगाचच मग पुन्हा ती बाहेर पडेल। काल सुद्धा ती जी बाहेर पडली होती ना ती फक्त आणि फक्त या सगळ्यामध्ये सायलीला पाहायलाच बाहेर पडली होती असं म्हटल्यावरती मग आता इकडे अश्विन म्हणतो ठीक आहे, आपण प्रतिमात्याला घेऊन जाऊया आता आपण इकडे दाखवण्यासाठी, प्रतिमात्याला दाखवण्यासाठी नेऊया सायलीला। रविराज म्हणतात हो या सगळ्यामध्ये आपण प्रतिमाला एकदा दाखवूया। इकडे प्रिया गडबडलेली असते कारण रविराज म्हणतात मी या सगळ्याच्या मागचं सत्य शोधून काढणार आहे, कारण माझ्या प्रतिमाला रूममधून बाहेर पडून हे सायलीचं सत्य कुणी सांगितलं आणि त्यामुळे तिचा पुन्हा एकदा जीव धोक्यात आलाय। जो कुणी या सगळ्यामध्ये असेल ना त्याला मी बिलकुल सोडणार नाही, जे काही असेल ते त्याला आता मला या सगळ्यामध्ये जाब द्यावा लागेल। प्रिया गडबडते। तोपर्यंत इकडे आता सायलीच्या हाताची हालचाल सुरू होते कारण प्रतिमाची आता एंट्री झालेली असते हॉस्पिटलमध्ये। सायलीचा श्वास जोराजोरात चालू होतो। सायलीला या सगळ्यामध्ये कोणीतरी आपलं जवळचं आलेलं आहे आणि त्याच वेळेला आता मात्र प्रतिमा आत येते। इकडे तोपर्यंत पूर्णाजीला समजतं की सायलीची तब्येत अजूनही क्रिटिकल आहे। आता अर्जुन विचार करत असतो कदाचित प्रतिमा त्या आणि सायली या दोघींचं जे बॉन्डिंग आहे ना त्यावेळेला त्या बॉन्डिंगच्यामुळे कदाचित प्रतिमात्याच्या येण्यामुळे सायली बरी होईल आणि तसंच घडतं। हळूहळू सायली मोठे श्वास घ्यायला लागते। प्रतिमा तिच्या जवळ येते। डॉक्टर म्हणतात खरं तर सायली रिस्पॉन्ड करायला लागलेली आहे। अर्जुन म्हणतो काय? यावरती रविराज म्हणतात हो मला वाटते डॉक्टरांना आपण एक काम करूया की या सगळ्यामध्ये प्रतिमाला तिच्या जवळ बसूया। प्रतिमा जवळ येते, सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि आता इकडे प्रतिमाचं ब्लड सायलीला ट्रान्सफर केलं जातं कारण प्रतिमा आणि सायली यांचा एकच ब्लड ग्रुप असतो। हळूहळू सायलीची तब्येत सुधारायला लागते। प्रतिमाला खूपच आनंद वाटतो आणि या सगळ्यामध्ये प्रतिमाला आनंदाने आता मात्र आपण सायलीच्या उपयोगाला पडलो या सगळ्याचं खूपच छान वाटत असतं। तोपर्यंत इकडे सायली हळूहळू शुद्धीवरती येत असते, तिची तब्येत रिकवर होत असते। अर्जुन देवाचे आभार मानतो, प्रतिमा आत्याचे आभार मानतो आणि खरं तर देवाने हे सगळं साडतेडं कसं काय करून ठेवलंय हे त्याला काही कळतच नसतं। म्हणजे ज्या सगळ्यामध्ये आज प्रतिमा आत्याचा जीव धोक्यात, तिकडे सायलीचा जीव धोक्यात, या सगळ्यामध्ये मी प्रतिमा आत्याला वाचवलं आणि त्यानंतर आता प्रतिमा आत्याने सायलीला वाचवलं। काय हे असेल सगळं? या दोघींचे ऋणानुबंध नक्की काय असतील आता अर्जुनला काहीच कळत नसतं। पण या सगळ्यामध्ये रविराज म्हणतात काय रे अर्जुन, हे सगळं काय आहे? म्हणजे बघ ना प्रतिमाच्या साध्या एंट्रीमुळे सुद्धा आता
सायली बरी झाली? यावरती अर्जुन म्हणतो मला खरंच काही कळत नाहीये. आता सायलीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते. प्रतिमा सायलीच्या हातावरती हात ठेवते आणि तिला या सगळ्यामध्ये धीर देण्याचा प्रयत्न करते. सायली डोळे उघडते. प्रतिमा वळून पाहते. तोपर्यंत सायलीने डोळे उघडलेले असतात आणि सायली प्रतिमाकडे एकटक पाहत बसते. प्रतिमाकडे पाहिल्यावरती आता मात्र ती प्रतिमाच्या जवळ येते आणि प्रतिमाला पाहायला लागते. प्रतिमा, त्या तुम्ही ठीक आहात ना? सायलीला या सगळ्यामध्ये आता मात्र प्रतिमा या सगळ्यामध्ये अडचणीत आहे हे ऑलरेडी समजलेलं असतं. म्हणजे तिला कुणीही न सांगता तिला स्वतःलाच रिअलाइज झालं असतं की प्रतिमात त्यांचा काहीतरी जीवाला धोका आहे. त्यावरती प्रतिमा तिकडे येते आणि आता ती सांगायला लागते मी तुला पाहण्यासाठी गेले होते. त्यावरती सायली म्हणते काय बोलता प्रतिमा आत्या? तितक्यात तिकडे अर्जुन येतो. अर्जुन सायलीला म्हणतो सायली तुम्ही ठीक झालात, प्रतिमा आत्याचीच कृपा. प्रतिमा आत्ता तुमच्या इकडे आल्या होत्या, तुमच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तुम्ही जाग्या झालात. सायली म्हणते पण प्रतिमा आत्या कुठे गेल्या होत्या? त्यांचं नक्की काय घडलं होतं? यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन घडलेला प्रकार सांगतो आणि तुला पाहण्यासाठी म्हणजे तुलाच पाहण्यासाठी या सगळ्यामध्ये त्या गेल्या होत्या. तू कुठे गेलेस असं त्यांना कळलं होतं, त्याच वेळेला त्या तिकडे गेल्या होत्या. आणि यावरती आता मात्र सायली म्हणते त्यांना कोणी सांगितलं की मी आजारी आहे म्हणून? आता मात्र अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो आणि त्याच वेळेला सायलीला प्रियाचा खूप मोठा संशय येतो. मग अर्जुन सायलीला म्हणतो तुम्ही कशा काय पडलात? त्यावरती सायली सांगते मी पडले नाही, मला प्रियाने धक्का दिला. आता मात्र अर्जुनला धक्का बसतो कारण या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत सगळ्यांना वाटत असतं की सायली ही चुकून पडलेली आहे, पण सायली ही चुकून पडलेली नसून तिला धक्का दिलेला आहे हे समजल्यावरती अर्जुनला आता खूप धक्का बसतो आणि तो विचार करतो या प्रियाला मी आता पोलीस स्टेशनला नेणारच. पण तोपर्यंत इकडे आता सायलीला प्रतिमा सोबत काहीतरी बोलायचं असतं. ती प्रतिमाला बोलवते. प्रतिमा म्हणते बोल ना बाळा. यावरती सायली आता प्रतिमाकडे एकटक पाहत बसते. तिच्याकडे पाहता पाहता आई आबा असं म्हणायला लागते. रविराज सुद्धा हे सगळं पाहत असतात आणि त्याच वेळेला रविराजांच्या समोरच सायली आता इकडे प्रतिमाला विचारते मला सांगा प्रतिमा आत्या, या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणी सांगितलं की माझा अपघात झाला होता? यावरती प्रतिमा सांगते हातवारे करून आपल्या घरामध्ये ती मुलगी आहे ना असं नाकाला हात लावत ड्रेस घातलेली ओढणी घेतलेली मुलगी असं म्हणत ती प्रियाकडे इशारा करते. यावरती आता सायली म्हणते कोण? प्रिया मी तुम्हाला सांगितलं का या सगळ्यामध्ये की मी आजारी आहे म्हणून? यावरती प्रतिमा त्या होकारार्थी मान हलवते आणि हो मला सगळं प्रियानेच सांगितलेलं आहे. प्रियानेच या सगळ्यामध्ये मला आता सांगितलं की तू सिटी हॉस्पिटलमध्ये आहेस. आता रविराजांना धक्का बसतो. काय? प्रियाने हे सगळं केलं? यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा सांगते हो. रविराजांना जबरदस्त धक्का बसतो. त्याच वेळेला आता सायली सुद्धा सांगते की हो मला सुद्धा प्रियानेच धक्का दिला. ती अर्जुनच्या रूममध्ये चालली होती, मी तिला थांबवत होते तर ती न थांबता मला धक्का दिला आणि बरं धक्का दिल्यानंतर मी मदतीसाठी तिला हात मागत होते. ती इतक्या अवाक्यामध्ये होती की ती मला नक्कीच मदत करू शकत होती पण तिने मला काहीच मदत केली नाही आणि त्या सगळ्यामुळे मी खाली पडले. रविराजांना धक्का बसतो. इकडे आता धक्का बसतो तो म्हणजे प्रतिमाला सुद्धा आणि तिसरा धक्का देण्यासाठी कुसुम आता हॉस्पिटलला आलेली असते. कुसुम तेथीच आता सायलीला पाहायला, पण तोपर्यंत सायली थोडीशी आता मात्र भानावरती आलेली असते. कुसुम सायलीची ही अवस्था बघते. त्यावेळेला सायलीला समजतं की कुसुमला आत्तापर्यंत काहीच माहीत नव्हतं. मग त्यावेळेला सायली कुसुमला घडलेला प्रकार सांगते आणि हो प्रियाने मला धक्का दिला असं म्हटल्यावरती मग मात्र आता प्रियाच्या त्याच वेळेला आता कुसुम खूप मोठा गौप्यस्फोट करते आणि तिने आता प्रियाचं सगळे भांडेफोड केलेली असते. तिने सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये प्रिया तुमची तन्वी नाहीच आहे. मी मधुभाऊंना भेटायला गेले होते. ज्या वेळेला मी मधुभाऊंना भेटायला गेले त्यावेळेला मला मधुभाऊंनी सांगितलं की प्रियाचं गाठोडं वेगळं आहे आणि तुम्हाला जे गाठोडं दाखवण्यात आलं ते वेगळं आहे. तोपर्यंत इकडे आता पोलीस सुद्धा भेटायला येतात कारण मधुभाऊंनी पोलिसांना घरी पाठवलेलं असतं की प्रिया ही आता रविराजांना फसवते आहे.
या सगळ्यामध्ये कुसुमने पोलिसांना घरी आणत मोठा गौप्यस्फोट केलेला आहे आणि पोलिसांना जबरदस्त पुरावे देत प्रियाला 2 ते 3 गुन्हे, एक तर प्रतिमाला बाहेर पाठवलाय, मारण्यासाठी प्रयत्न केला, दुसरं म्हणजे सायलीला जिन्यावरून ढकललं आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रविराजांची फसवणूक केली, खोटी बनून तन्वी ती इकडे राहत होती। या सगळ्याबद्दल आता मात्र प्रियाला जेलमध्ये पाठवण्यासाठी रविराज सज्ज होणार का? या सगळ्यावरती रविराज विश्वास ठेवणार का? आणि आता प्रियाच्या कायमचा पर्दाफाश होणार का? हे येणाऱ्या भागातच कळणार आहे।